आज विषय आपल्या अल्मनॅकमध्ये वेगळा आहे. आज लेप्रसी संडे हा विषय आपल्या पंचांगामध्ये आलेला आहे आणि त्याला अनुसरून आजचे जे शास्त्रपाठ आहेत ते वाचन करण्यात आलेले आहेत आणि म्हणून त्या शास्त्रपाठांचं आपण प्रत्येक शास्त्रपाठावरती आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. आमच्या जीवनामध्ये या जगामध्ये राहत असताना आम्हाला जगामध्ये असे अनेक लोक आढळतात की ज्यांना शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या संकटे आहेत, अडचणी आहेत, रोग आहेत आणि अशा ह्या जगामध्ये आरोग्यप्राप्तीसाठी लोक तहानेले आणि भुकेले आहेत. लोक रडत आहेत, आक्रोश करत आहेत. भले आपल्याला त्या समस्या नसल्या, त्या अडचणी नसल्या, ते आजार नसले, परंतु आपल्यासारखी इतर माणसं ह्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत जे परमेश्वराच्या कृपेसाठी वाट पाहत आहेत. आणि ह्या शास्त्रपाठांच्या मध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांना बरं केलेलं आहे असं पाहायला मिळतं. लोक कुष्ठाने पीडित झालेले आहेत आणि ह्या शास्त्रपाठामधून प्रभू आम्हाला हे शिकवतो की शारीरिक कुष्ठांपेक्षा दारिद्र्य, हिंसा, वातावरणाचा जो ऱ्हास चाललेला आहे, अधपतन आहे, भेदभाव आहे, जातीभेद आहे, वर्णभेद आहे, अशा या सगळ्या समस्यांनी लोक परेशान झालेले आहेत आणि त्या अशा संकटांच्या मध्ये परमेश्वर आम्हाला काय सांगू इच्छितो, परमेश्वर आम्हाला काय शिकवू इच्छितो याकडे आपण लक्ष देणार आहे. मनाचं मी काहीच सांगणार नाही. जे शास्त्रपाठ आहे त्याचंच आपण आज विश्लेषण करणार आहोत. लेप्रसे रविवारी चर्चला अशा या पीडित जगाला येशू बरे करतो ही सुवार्ता सांगण्याची गरज आहे. लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय 11 ते 19 मध्ये येशूने 10 कुष्ठरोग्यांना, ज्यांना या जगाने बहिष्कृत केले होते, कुष्ठरोगी म्हणजे त्यांना बाहेर टाकलेलं होतं, कारण कुष्ठ हा अशुद्ध आजार त्या काळात मानला जात असे आणि त्यामुळे ज्याला कुष्ठरोग झालेला आहे किंवा लेप्रसी झालेला आहे, ज्याची बोटे सडत चाललेली आहेत हातापायाची किंवा नाक, कान, डोळे वगैरे जे काय असेल ते, त्यामुळे लोक भयभीत व्हायचे, लोकांना भीती वाटायची. आज 2000 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल हा विचार करू, कारण आजही जर कुष्ठरोगी आपल्या बाजूला उभा राहिला तर आपण दूर पळतो. जर आज या आधुनिक जगामध्ये आमच्या मनामध्ये एवढी भीती आहे, संसर्गजन्य रोग आहे म्हणून आपण घाबरतो, सगळे औषधं उपलब्ध असताना देखील, तर त्या काळामध्ये किती वाईट अवस्था या कुष्ठरोग्यांची झालेली असेल आम्हाला विचार देखील करवत नाही. आणि म्हणून जगाने, त्या समाजाने, त्या मंडळीने, त्याच्या नातेवाईकांनी, प्रिय लोकांनी त्यांना बाहेर टाकलेलं होतं, घराबाहेर काढलेलं होतं. आणि मला असं वाटतं कुठल्या तरी आपल्या बायबलवर आधारित चित्रपटामध्ये ते दाखवलं होतं, गुहेमध्ये ते लोक राहतात है ना, बिचारे, आणि ते गुहा त्या प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जातो, त्यांना बरं करतो वगैरे. आणि अशा या कुष्ठरोग्यांना ज्यांना बहिष्कृत केलेलं होतं त्यांना येशूने बरे केलेलं आहे. आता ते गुहेमध्ये जरी राहत असले तरी पोटा पाण्यासाठी, भीक मागण्यासाठी, गरजपूर्तीसाठी ते गावामध्ये जात असत, फिरत असत, भिक्षा मागत असत आणि ज्या ज्या वेळेला ते जात असत रस्त्याने त्यावेळेला त्यांना कंपल्सरी अशुद्ध अशुद्ध असं ओरडत जावं लागायचं. कारण माहिती नाही समोरच्या माणसाला की मागून कुष्ठरोगी येतोय, बाजूने जाणाऱ्या माणसाला माहिती नाही की तो कुष्ठरोगी आहे. म्हणून त्यांना जाणीव करून देण्यासाठी स्वतःची ओळख काय करून द्यायची आहे, मी कुष्ठरोगी आहे, मी अशुद्ध आहे, अशा प्रकारे ओरडत जायचं. आणि त्याचा आवाज आला की लोक पांगायचे, इकडे तिकडे पळापळ करायचं. उदाहरणार्थ आपण जर रेल्वेने जात असू आणि जर ब्रिजवरून चढत उतरत असू, गर्दी मरणाची आहे, तर कोणीतरी हळूच म्हणतं मच्छी का पाणी, काय म्हणतं, मच्छी का पाणी. मच्छी का पाणी म्हटल्यावरती कसं होतं, फटाफट त्याला जागा वाचा करून देतात, कारण त्या मच्छीचं पाणी आपल्या अंगावर पडलं, कपड्यावर पडलं तर दिवसभर वास मारेल. तशा प्रकारे प्रियानो अशुद्ध अशुद्ध म्हणत या लोकांना जावं लागायचं. लोकांनी त्यांना बहिष्कृत केलेलं होतं. आणि असं म्हटलेलं शास्त्रामध्ये की प्रभू येशू ख्रिस्ताकडे 10 कुष्ठरोगी आलेले आहेत
आणि ते अशा उद्देशाने आलेले आहेत की ह्या येशूने जो चमत्कार करणारा आहे त्याने आम्हाला देखील बरे करावे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आलेल्या 10 पैकी 10ही जणांना काय केलेलं आहे. आता एके ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मी इस्रायलसाठी आलेलो आहे, निवडलेल्यांसाठी आलेलो आहे, इस्रायलच्या मेंढरांसाठी आलेलो आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताने ते मोजमाप लावलेलं नाहीये. कारण या 10 मध्ये 9 जण यहुदी होते आणि 1 जण शमरोनी होता. येशू असं नाही म्हणाला की मी या 9 जणांना बरं करतो, तू बाहेरचा आहे, शमरोनी आहेस, तुझा बाहेर, तुला बरं करायला मला देवाने पाठवलं नाही, असं नाही म्हटलं तो. तर देवाची कृपा 10 कुष्ठरोग्यांच्या वरती झालेली आहे. आणि म्हणून त्या 10 बऱ्या झालेल्या कुष्ठरोग्यांच्या पैकी एक जो कुष्ठरोगी आहे तो पुन्हा येशूकडे आला, थँक्यू जीसस म्हणायला. काय म्हणायला? थँक्यू जीसस. आभार मानायला तो प्रभू येशूकडे आलेला आहे. ही घटना आम्हाला फक्त शारीरिकच नव्हे तर सर्व होलिस्टिक हिलिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीच नाही तर सर्वांगीण आम्हाला जे काही त्रास आहे, संकट आहे, अडचणी आहेत, रोग आहेत, त्या सगळ्या आमच्या जीवनातील भागांच्या मध्ये परमेश्वर कार्य करू इच्छितो. आणि त्याद्वारे तो आमचा समाज, आमचा विश्वास आणि आम्ही त्याचे उपकार सुखी करावे, आभार मानावे, ही भावना पुनर्प्रस्थापित करणारी ही घटना आहे. बऱ्याच गोष्टी या शास्त्रपाठातून शिकण्यासारख्या आहे. पहिलं आपण वळणार आहोत स्तोत्र संहिता 147 आणि 1 ते 11 या वचनांकडे. असं म्हटलेलं आहे की दुःखी जनास देवाची कृपा बरी करते. स्तोत्रामध्ये मला असं वाटतं आपण दुसऱ्या का तिसऱ्या वचनामध्ये वाचलेलं आहे, भग्न हृदयी लोकांना देव बरे करते. किती वचन आहे ते आठवण? तिसरं वचन आहे. 147 स्तोत्र 3ऱ्या वचनात भग्न हृदयी लोकांना देव बरं करतो. कारण स्तोत्र 147 हे आशा आणि पुनर्स्थापनेचं गीत आहे. त्याचा प्रारंभ देखील बघा कसा, सुरुवात कशी त्या स्तोत्राची. वाचा बरं पहिलं वचन, परमेश्वराचे स्तवन करा कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे आणि मनोरम आहे, मनाला आनंद देणार आहे, मनाला आरोग्य देणार असं आहे. आणि म्हणून अभ्यासकांच्या मते हे स्तोत्र जे आहे हे प्रियानो आम्हाला उपकार स्मरण करणारे बरे करणारं स्तोत्र आहे. प्रभू आम्हाला त्या वचनातून हे शिकवतो. कारण जगाच्या दुःखाकडे देव कधीही दुर्लक्ष करत नाही, हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तो आमच्या दुःखामध्ये भाग घेतो, आमच्या दुःखाबरोबर तो देखील दुःखी होतो. जसं आपल्या लेकराला बरं नसलं किंवा त्याची आई लगेच तिलाही दुःख होतं नाही का, काम धाम सोडून ती आपल्या लेकराची काळजी घेते, त्याच्या दुःखामध्ये त्याच्या आजारामध्ये अधिक प्रकारे ती आपला वेळ देते, शक्ती देते, सहाय्य करते, मदत करते, खाऊ पिऊ घालते. तशाच प्रकारे देवबाप आमच्या जीवनामध्ये देखील ज्या ज्या वेळेला आम्ही संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कुष्ठाने आम्ही भरलेले असतो, त्यावेळेला तो आमच्या बरोबर आमचं दुःख तो स्वतःवरती घेतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आमचे पाप त्याने वाहिले याचा अर्थ काय, आपल्यावरती घेतले, आपल्यावरती घेतलेले आहे. आणि हीच गोष्ट आम्हाला वचन 4 मध्ये पाहायला मिळते. तो नुसतंच सहभागी होत नाही तर तो आम्हा त्या सर्वांना स्वतःचे नाव देतो. वाचा बरं 4थं वचन, तो त्या सर्वांना त्यांची नावे देतो. आणि हाच महान परमेश्वर दुःखी लोकांना बरे करण्यासाठी स्वतःला नम्र करतो, इतका नम्र करतो की तो गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आला. राजा असूनही त्याने राजेपद सोडलं, वैभव सोडलं स्वर्गामध्ये आणि तो गायीच्या गोठ्यामध्ये जन्माला आलेला आहे. आणि मग आम्हाला उत्तम शुक्रवारच्या अगोदर मौनी गुरुवारच्या दिवशी काय पाहायला मिळतं, प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरल्या खोलीमध्ये आपल्या 12 शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. इतका तो नम्र झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे. सुरुवातीला मी म्हणालो की आमचा देव हा फक्त निर्माण करणाराच परमेश्वर नाही, तर आमचा देव
हा आरोग्य देणारा परमेश्वर आहे, आरोग्यदाता परमेश्वर आहे. आणि तो फक्त या विश्वाचा निर्माण करणारा नाही, तर तो आमच्या प्रत्येक घटनेमध्ये सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो. आणि म्हणून फक्त शारीरिकच नव्हे, तर आमची गेलेली प्रतिष्ठा, आमची पद, आमचा आनंद, आमच्या मनाला झालेल्या जखमा देखील परमेश्वर बऱ्या करत असतो. ज्यांची कुणी दाद घेत नाही त्यांना हे स्तोत्र असं म्हटलेलं आहे, आशा देतो. कसली आशा देतो? नंबर 1, देव पाहतो. नंबर 2, देव ऐकतो. आणि नंबर 3, देव बरे करतो. देव बरे करतो. 10 कुष्ठरोगी त्याच्याकडे आले आणि मग येशूने त्यांच्याकडे पाहिलं. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हे 10 कुष्ठरोगी प्रभूला म्हणाले की हे प्रभू आम्हावर दया कर, तेव्हा येशूने त्यांचं वाक्य, त्यांचा विषय ऐकला. आणि मग असं म्हटलेलं आहे, देवाने त्यांना बरे. या 3 क्रिया परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करत असतो. हे आम्हाला स्तोत्र 147 1 ते 11 या वचनामध्ये पाहायला मिळतं. दुसऱ्या शास्त्रपाठाकडे आपण वळूया. होशेचं पुस्तक 6वा अध्याय 1 ते 6 वचन. परमेश्वराकडे वळा आणि आपले जीवन जगा. हे होशे संदेश का इस्रायलच नव्हे तर आम्हाला देखील तो त्याच्या या भविष्यवाणीतून आणि वचनातून शिकवत आहे. त्याचा हाच एक निरोप होता की पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. कारण इस्रायल राष्ट्र देवापासून दूर गेलेले होते. देव त्यांच्या सोबत असून देखील त्यांनी देवाला सोडलेलं होतं. ते मूर्तीपूजा करत होते. देवाने त्यांच्याशी केलेला जो करार होता, त्या कराराचं त्यांनी उल्लंघन केलेलं होतं. परंतु देवाने त्याच्या न्यायाने त्यांचा समूळ नाश केला नाही. समूळ नाश केला नाही. हे लिहिताना मला योनाची आठवण आली नाही का? त्याला निनवे शहराला जाऊन उपदेश कर म्हटलं. तो म्हणाला, प्रभू ते तर पापी लोक आहेत, त्यांना काय मी उपदेश करणार आहे? ते नाही ऐकणार. माझ्यापेक्षा अगोदर फार छान संदेश येऊन गेले असतील त्यांच्याकडे. पण प्रभूला हे माहित होतं की हे काम योनाच करू शकतो. तो पळाला. कुठे गेला तो? तार्शीसला पळून गेला. पण प्रभूने त्याला तिथून परत निनवे शहराच्या समोर आणून उभं केलेलं आहे. आणि मग प्रभूने त्याला ते एक वेल, तुंबीचा वेल म्हटलेला नाही का, तो आपोआप वाढला, रात्रीतून मोठा झाला आणि तो वाळून गेला. योना परत चिडला. योनाची ही इच्छा होती की माझ्यासाठी हा वाढलेला सावली देणारा वेल का मारलास तू? हे जर लोक पाप करतात यांना तू का मारत नाहीस? पण तो हे विसरला की देव न्यायी जरी असला तरी तो पाप करणाऱ्यांचा समूळ नाश करत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे, आपला देह अर्पण केलेला आहे. म्हणून इस्रायलाने इतकं पाप केलेलं आहे, आज्ञाभंग केला. इस्रायलचं काय त्या सोडून आदामाने हवेचं पहा ना, पहिलाच मनुष्य पाप केलेले असताना देखील जरी त्यांना एदेन बागेतून बाहेर हाकलून लावलं तरी परमेश्वरने त्यांच्यावर करुणा केली आणि तारणाची योजना आखायला सुरुवात केली. माझ्यापासून गेलेला माणूस पुन्हा माझ्याकडे यावा ही परमेश्वराची इच्छा असते. आणि म्हणून तो त्यांना त्याच्याकडे परत त्याचे आव्हान देतो. कारण सर्वांगीण आरोग्य देणारा आमचा देव आहे. इस्रायल जरी भरकटलेलं असलं, इस्रायल जरी पाप करत असलं, इस्रायल जरी मूर्तीपूजा करत असलं, तरी देखील प्रभूची त्यांच्यावर कृपा होते आणि तो त्यांच्यातला शेष है ना भाग ठेवत गेला प्रत्येक पिढीमध्ये. आणि म्हणून आज ते राष्ट्र उभे आहे. वचन 2 वाचा बरं, काय लिहिलेलं आहे? होशे बरोबर प्रथम बोलला, तो 2 दिवसात पुनरुज्जीवन करेल. दुसऱ्या दिवशी तो आम्हास तो देव 2 दिवसात आमचे पुनरुज्जीवन करेल. ही विल रिवाइव अस, ही विल रिन्यू अस. असं संदेश सांगत आहे, खात्रीपूर्वक सांगत आहे, दिवस मोजून सांगत आहे. 2 दिवसात तो परमेश्वर आमचे पुनरुज्जीवन करेल आणि तिसऱ्या दिवशी तो आम्हाला उठवून उभे करेल आणि आम्ही त्याच्या समोर जीवन. बरोबर ना? होशेचं पुस्तक 6वा अध्याय आणि दुसऱ्या वचनाकडे आपण पाहिलेलं आहे. येथे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पुनरुत्थित होणारी आशा ह्या संदेशा देत आहे. तो असं म्हणतो की देव आमचं पुनरुज्जीवन करणारा आहे. देव आमचं पुनरुज्जीवन करणारा आहे.
तो आम्हाला रिन्यू करणारा परमेश्वर आहे. आणि ज्या वेळेला तो करेल त्यावेळेला आम्हाला मृतावस्थेमधून पाप्य स्थितीतून तो बाहेर काढेल आणि आम्हाला उभे करेल आणि आम्ही देवासमोर जिवंत असे उभे राहू. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरले आणि प्रभू देवबापाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर काढलं. एक पुनरुत्थित आशा त्याच्याद्वारे आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचं बरं करणं जे आहे, हिलिंग प्रोसेस जी आहे, याच्यामध्ये तारण पाहायला मिळतं, याच्यामध्ये रेस्टोरेशन पुनर्स्थापना पाहायला मिळते. हे आम्ही कधी विसरता कामा नये. काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? त्या 10ही लोकांना बरं केलं, कुष्ठरोग्यांना, आणि त्यांना पुन्हा समाजामध्ये उभं केलेलं आहे, त्यांचं तारण केलेलं आहे. म्हणूनच तर तो शंभरोनी परत आला थँक्यू म्हणायला. आम्ही ह्या गोष्टी विचारात घेत नाही. आणि म्हणून ख्रिस्ती लोक हे सेवा करणारे लोक म्हणून प्रसिद्ध आहे. सेवेसाठी आम्ही धावणारे लोक आहे. आणि म्हणून भारतामध्ये जे मिशनरी आले त्यांनी शाळा उघडल्या, त्यांनी दवाखाने उघडले ना, क्लिनिक्स उघडलेले आहेत, औषध पाणी दिलेले आहे. का दिलेलं आहे? त्यांच्याकडे जास्त होतं म्हणून दिले का आमच्याकडे नव्हतं म्हणून आम्हाला दिलं? त्याच्या मागे जी भावना होती ती भावना फार महत्वाची आहे. कारण त्यांनी येशूचं मन ओळखलेलं होतं, देवाचं मन ओळखलेलं होतं. ज्या वेळेला परमेश्वर आम्हाला बरं करतो त्या बरे करण्यामध्ये आमचं तारण व्हावं, आम्हाला एक पुनर्स्थापनेची आशा प्राप्त व्हावी, ही त्याची इच्छा असते. म्हणून वचन 6 काय लिहिलेलं आहे? होशेचं पुस्तक 6 वचनात काय लिहिलेलं आहे? मी यज्ञाचा नाही तर दयेचा. कशापेक्षा? होमार्पणापेक्षा मला देवाचे ज्ञान आवडते. परमेश्वराचं हृदय कसं आहे पहा या ठिकाणी. परमेश्वराचं हृदय देवाने त्या होशे संदेशाच्या द्वारे आमच्या समोर प्रगट केलेलं आहे. मी तुमच्या कर्मकांडांचा भुकेला नाहीये, मी भिकारी नाहीये, माझ्याकडे काही नाही म्हणून मी तुम्हाला मागतो असंही नाहीये, पण मला तुमची दया हवी आहे, तुमचं प्रेम हवं आहे. आणि म्हणून येथे कर्मकांडांना परमेश्वर महत्व न देता तो आम्हाला त्याच्याशी असलेल्या नात्या संबंधाला महत्व देतो. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आम्ही पाहतो, प्रियानो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक मुलगा, देवाने प्रीतीच्या द्वारे संबंध तुटलेल्या आम्हा मानवांना पुन्हा आपल्याशी समेट केलेला आहे. संत पौल तेच म्हणतो ना, ख्रिस्ताने त्याच्यामध्ये देवामध्ये आमचा समेट केलेला आहे. समेटाची भूमिका प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही हृदयाने प्रभूकडे वळतो तेव्हा तो आम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर आहे. होशेच्या काळामध्ये कुष्ठरोग म्हणजे देवाचा न्याय त्या माणसावर आलाय, याने पाप केले म्हणून हा कुष्ठरोगी झाला, अशा प्रकारची भावना बळावलेली होती. आणि त्यामुळे फक्त कुष्ठरोगी आहे, अशुद्ध आहे म्हणूनच नव्हे तर त्याने पाप केले, देवाचा न्याय त्याच्यावर आलाय, मग हा माणूस आमच्यामध्ये नको म्हणून त्याला बाहेर काढलं जायचं. कधी कधी आमच्या जीवनामध्ये पण जेव्हा संकट येतात त्यावेळेला लोक आमच्याबद्दल अशीच टीका करतात, हो प्रिया याने पाप केले म्हणून याला शासन मिळालं, देवाचा न्याय याच्यावरती आलेला आहे. आणि बर्तलमे आंधळ्या मनुष्याचं पण हेच झालं ना. लोकांनी येशूला तोच प्रश्न विचारला, याने पाप केले का म्हणून आंधळा झाला? त्याच्या आई वडिलांनी पाप केले म्हणून आंधळा झाला का? आम्ही होशेच्या काळामध्ये जो कुष्ठरोग आहे त्या कुष्ठरोगाचा बद्दलची भावना माणसांच्या मध्ये निर्माण झाली होती, त्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी देवबाप आपल्या दयेने आणि विश्वासूपणाने त्या कुष्ठरोग्यांना बरं करतो. प्रभूला हे त्यांना बरे करण्याच्या द्वारे समाजाला आणि मंडळीला हेच शिकवायचं होतं की बरे करण्यामध्ये त्या मनुष्याचं तारण व्हावं, त्याला पुन्हा पुनर्प्रस्थापित केलं जावं, पुन्हा त्या ज्या समाजामध्ये तो जन्मला त्या समाजामध्ये त्याला उभं केलं जावं, त्याची पद त्याची प्रतिष्ठा त्याला पुन्हा मिळावी, ही परमेश्वराची इच्छा असते. तिसरा शास्त्रपाठाकडे आपण वळूया. याकोबाचं पत्र 5वा अध्याय 13 ते 18 वचन फार महत्वाचे आहेत. यामध्ये आम्हाला 3 गोष्टी पाहायला मिळतात. एक प्रार्थना, दुसरी कबुले आणि तिसरा आहे सामाजिक आरोग्य प्राप्ती. 5वा अध्याय 16 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एके ठिकाणी बायबलमध्ये आम्ही वाचतो नीतिमान एकही नाही, कोणी नाही,
सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेत. तर दुसऱ्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात. हे कसं आहे गणित? खरं कुठलं खोटं कुठलं? का दोन्ही खोटे आहेत की दोन्ही खरे आहेत? आम्ही ज्या वेळेला शास्त्राचा सर्वांगीण व्यवस्थितरित्या अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला हे शिकायला मिळतं की याकोब गूढ अशा आरोग्य देणाऱ्या विधींचे वर्णन करत नाही. मिस्टिकल हिलिंगच्या वरती याकोब विश्वास ठेवत नाही, तर प्रार्थना, कबुली आणि सामाजिक गोष्टींचं वर्णन तो करतो. आणि म्हणून तो असं म्हणतो, तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे का? त्याने काय करावे? दुःख भोगत असताना आम्ही काय करायला हवं? म्हणून तर त्या वनस्तंभावरती दुःख सहन करत असताना प्रभू त्या मारणाऱ्यांच्यासाठी प्रार्थना करतो, हे बापा यांना क्षमा. स्वतः दुःख भोगत असताना त्या उजवीकडच्या चोराला असं म्हणतो, तू आज माझ बरोबर सुखी असेल. स्वतः दुःख भोगत असताना तो आपल्या मातेला म्हणतो, बाई हा पहा तुझा पुत्र, आणि योहानाला म्हणतो, पहा ही तुझी आई. दुःख सहन करत असताना तो स्वतःला दोषी ठरवत नाही, दुसऱ्यांच्यावरती तो दोषी ठरवत नाही, त्यांच्यावर चिडत नाही. उलट तो देवाजवळ प्रार्थना करतो, माझ्या देवा तू माझा त्याग का त्याग केला? स्वतः दुःख सहन. ही उदाहरणं आहेत ना प्रियानो, ही फक्त गुरफाडीला फक्त त्याच्यावर प्रवचन देण्यासाठी नाहीये. त्याच्यामध्ये फार मोठा हा अर्थ आहे, गहन अर्थ दडलेला आहे. स्वतः दुःख भोगत असताना प्रभू असं म्हणतो आपल्या वचनामध्ये, प्रार्थना करावे. आणि म्हणून हे 7 शब्द जे वधस्तंभावरचे आहेत ते प्रार्थनेचे शब्द आहेत. प्रार्थनेचे शब्द. तो प्रार्थना करतो, मला तहान लागली आहे. तो डिमांड नाही करत, तो मागत नाहीये मला पाणी द्या म्हणून. मागितले का तिथं? मग येशूला तहान लागले, तो म्हणाला मला पाणी द्या, म्हणू शकला असता की नाही? पण ज्यावरती पाणी द्या असं म्हटला नाही, याचा अर्थ त्याने पाणी मागितलंच नव्हतं. त्याचा घसा कोंडा पडला होता, मला तहान लागली असं तो म्हणाला. आणि मग पुढे आम्हाला त्या सगळ्या 7 शब्दांच्या मधून प्रभू आम्हाला हेच शिकवतो, तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे का? त्याने प्रार्थना. प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रार्थना देवाचं मन बदलवून टाकते. प्रार्थना म्हणजे रदबदली. प्रार्थना म्हणजे परमेश्वरासमोर विनंती आहे. प्रार्थना म्हणजे ख्रिस्ती व्यक्तीचं डायनामाइट आहे, स्फोटक आहे ते. मग पुढे तो असं म्हणतो, कोणी आनंदित आहे काय? त्याने काय करावं? स्तोत्र गावे, प्रभूचे गौरव करावे. तुम्हापैकी कोणी दुःखनाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलून प्रभूच्या नावाने त्यावर तेल लावून प्रार्थना करावी. त्यामध्ये 3 गोष्टी पाहायला मिळतात: प्रार्थना करणे, स्तुती करणे आणि मंडळीतील वडील लोकांना बोलून देवाचा गौरव. आम्ही लहान असताना शनिवारच्या आमच्या घरी प्रार्थना व्हायची. म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांना माहित असेल, चर्चचे लोक यायचे, प्रार्थना करायचे, त्या कुटुंबामध्ये प्रार्थना व्हायची, उपदेश व्हायचा, खाऊ पिऊ व्हायचा आणि मग लोक निघून जायचे. मग या व्यक्तीकडे झाले की पुढच्या शनिवारी त्या व्यक्तीकडे. आता ती सिस्टमच बंद झाली. आता आम्ही आमच्या घरी उपवासाची प्रार्थना ठेवतच नाही वर्षानुवर्ष. पण कोणी भूत लागलं घरातल्याला, कोणाला तरी दिसणार न दिसणार, किंवा मग कोणी आजारी पडलं, मग मात्र आम्ही सगळ्यांना बोलतो, या घराचं शुद्धीकरण करायचं. आता हल्ली शुद्धीकरण फक्त नवीन घर घेतल्यावरच होतंय बरं का. जग बदलत चाललंय, आमची विचारसरणी बदलत चालली. त्यामुळे देवाचे पवित्र आशीर्वाद जे आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या जीवनात यायला हवे ते दुरावत चाललेले आहेत. लोक बिझी झालेले आहेत. लोक आपल्या कार्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये इतकी बिझी झालेली आहेत की या सगळ्या गोष्टी ज्या याकोबाने या पत्रात लिहिलेल्या आहे, आम्ही प्रार्थना करणं, स्तुती करणं, समाजाला घरामध्ये बोलून त्या प्रभूचं गौरव करणं, हे आम्हाला आरोग्यदायी ठरतं. हे आम्हाला आरोग्य देणारं आहे. आणि हे फक्त वैयक्तिकच नाहीये. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या 10 लोकांना, कुष्ठरोग्यांना बरं केले काय त्यांना वैयक्तिक रीतीने बरं केलेलं नाही, तर तो त्याच्याद्वारे समाजाला, मंडळीला शिकवण देत आहे. मंडळीला शिकवण देत आहे. आणि म्हणून ऐक्याने एकत्र येण्यामध्ये देवाची कृपा भरभरून राहते, वाहते. ते गाणं आहे ना, बंधूंचे मिळणे मधुर हे बंधूंचे. जिथे देव पाहिजे
तो इथेच बघता सापडला. भक्ता सापडल्या. बरेच दिवस झाले गाणं आपण गायलं नाही, कधीतरी रविवारी आपण ते गाऊया. जेव्हा मंडळी एकत्र येते त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त होतं आणि म्हणून आपल्या बळीच्या सभासदांच्या घरी प्रार्थनेसाठी आपण एकत्र जमणं गरजेचं आहे. मगाशी मी विचारलं नितीनला, नितीन बाबा तुमच्याकडे लेंथामध्ये काय असतं, म्हणजे काय करता? म्हणजे आम्ही घरोघरी जातो. म्हटलं कोण जातं? महिला जातात. नाही म्हणजे आपण कमिटीचे लोक जातो, महिला जातात, ज्याला जसं वेळ मिळेल. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे फक्त 40 दिवसासाठी मर्यादित न ठेवता आपण जशी जशी वेळ मिळेल, जसं परमेश्वर आम्हाला सहाय्य करेल तसं आम्ही एकत्र येणे सोडू नये, एकत्र येणे बंद करू नये. प्रार्थनेचं सामर्थ्य हे जेव्हा धार्मिकता आणि ऐक्य असते तेथे खरा बदल घडवतं. आणि हा उद्देश मंडळीचा असावा, चर्चचा असावा, हे याकोब आम्हाला शिकवत आहे. अनेक लोक शांततेमध्ये दुःख सहन करत आहेत, ते बोलून दाखवत नाही. अनेक लोक आहेत जे शांततेमध्ये त्यांच्या मनाला झालेल्या जखमा, त्यांच्या मनोवेदना गपचूप सहन करत असतात. पण जेव्हा चर्च, समाज, विश्वासणारे एकत्र येऊन अशांसाठी प्रार्थना करतात, रदबंदी करतात, काळजी घेतात, त्यावेळेला त्यांना आरोग्य प्राप्त होते. आणि आम्ही परमेश्वराजवळ स्वतःच प्रार्थना करतो आणि परमेश्वर त्यावेळेला आम्हाला बरे केल्याशिवाय राहत नाही. ते 10 कुष्ठरोगी मनाने खंगलेले होते, त्यांचं खच्चीकरण झालेलं होतं, ते दुःखी होते. एकतर मनावरती वेदना होत्या, जखमा होत्या, शरीरावरती पण जखमा होत्या आणि त्यांना कोणी बरं करणारं नव्हतं. अशा वेळेला चर्चने काम करणं फार महत्वाचं आहे. चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे आरोग्यदान हे आभार आणि साक्षीदार बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत असते. लुकाचं सुवर्तमान मगाशी जे मी वाचलं 17वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? येशूने तेव्हा असे म्हटले, 10च्या 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कुठे आहेत? त्यांना माहित नव्हतं का कुठे आहेत ते? तो आमचा अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. त्याला माहिती होतं हे 9 कुठं भटकतायत. तर तसे एवढे ताठ मानेचे आहेत म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे बरं केल्यानंतर आभार मानायला पण त्यांना सुचलं नाही. बरं होण्यासाठी तर आले येशूकडे, पण बरं झाल्यावर थँक्यू म्हणायला ते विसरले. नोकरी नाही म्हणून प्रार्थना करतो, येशूकडे येतो, मंदिरात येतो, गुडघे टेकतो. आजारी आहे तेव्हा गुडघे टेकतो, पण बरे झाल्यावर प्रार्थना ऐकल्यावर थँक्यू म्हणायला आम्ही विसरतो. या 9 यहुद्यांसारखं आपण जगतो आणि त्या विसरणाऱ्या, थँक्यू म्हणणाऱ्या यहुद्यांना परमेश्वराने त्यांची स्तुती केली का? त्यांचे गौरव केले का? नाही. उलट असं म्हटलेलं आहे की हा जो शमरोनी होता त्या शमरोन्याला तो म्हणाला, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. मग 9 जणांना परत कुष्ठरोग झाला का? मी हा विचार करायला लागलो. कारण जर आलेल्या माणसाला येशू म्हणतो की जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं, मग बाकीचे आले असते तर त्यांनाही बरं केलं असतं का? ते जे लोक बरे झाले कुष्ठरोगी ते बरे होण्याच्या प्रोसेस मध्ये होते का? विचार करायला पाहिजे ना आपण. ब्लाइंड विश्वास तर नाही ठेवायचा ना शास्त्रावरती. नाही ते त्यांना परत कुष्ठरोग झाला नसेल तर कशावरून नसेल झाला? शास्त्रात असं लिहिलंय का? पण मी हा विचार करायलो की ते 10च्या 10 बरे झाले, एक पुन्हा आला बरे झाल्यावर, आणि बरं झाल्यावर पुन्हा आल्यावर येशू त्याला म्हणतो, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. मला माहिती नाही बरं केलं आहे म्हणजे त्याचे बोटे पुन्हा सरळ झाले का ती तशीच होते, कुष्ठरोग आटला, पुन्हा पुढची जी प्रोसेस होती त्यांना रोग वाढण्याची ती बरी केली प्रभूने? माहिती नाही. ह्या शास्त्रपाठाला आपण जितका सखोल अभ्यास करू तेवढं देवाचं सत्य आम्हाला कळल्याशिवाय राहत. तर आम्ही वेळ पण देत नाही आणि आम्ही अर्ध्या तासामध्ये सगळं सांगू पण शकत नाही. प्रॉब्लेम हा पण आहे ना. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्रपाठामध्ये आम्हाला हे शिकवतो की ज्या वेळेला आम्हाला आरोग्य प्राप्त होते त्यावेळेला तो आम्हाला आनंद देतो. आम्हाला तो शुद्धीवर आणणारा परमेश्वर आहे, सावध करणारा परमेश्वर आहे. कुष्ठरोगी अंतरावर उभे होते, दूर उभे होते, कारण त्यांना जवळ जाण्याची परवानगी नव्हती. कोणाच्याच जवळ जायचं नव्हतं.
आणि त्यातल्या त्यात हा रब्बी होता, येशू हा गुरुजी होता, येशू हा संदेष्टा होता. आणि म्हणून त्याच्याजवळ जाणं सुद्धा त्यांना कठीण होतं. आणि म्हणून दूर उभे राहून ते आक्रोश करत आहेत, हे प्रभूजी आम्हाला आमच्यावर दया करा, आम्हाला बरे करा. काय त्यांची विनंती आहे पहा बरं, वाचा लुकाचं सुवर्तमान 17वा अध्याय. काय लिहिलेलं आहे शास्त्रात? अहो येशू गुरुजी आम्हावर दया करा. पुढे काय लिहिलेलं आहे? बघा, अंतरावर उभे राहून ते प्रभूला विनंती करत आहेत, आमच्यावर दया करा. आणि मग दया करायच्या अगोदर प्रभूने त्यांना काय आज्ञा दिली? तुम्ही जाऊन, 14व वचन, तुम्ही जाऊन स्वतःला याजकांना दाखवा. कारण त्यावेळेसचे याजक हे डॉक्टर होते, वैद्य होते. त्यांना नियमशास्त्राची जाणीव होती. कोणाला जर कुष्ठरोगी झाला तर ते याजक लोक त्यांना पाहत असत, तपासत असत, त्याची तीव्रता किती आहे, हा बरा होणारा आहे का, कुष्ठरोग की बरा न होता तो वाढणारा आहे. आणि मग त्याने समाजात मिसळायचं, हे सगळं याजक ठरवत होते. आणि जोपर्यंत तू बरा झाला आहेस असे शिफारस पत्र याजक देत नाही, तोपर्यंत कुष्ठरोगी हा कुष्ठरोगी म्हणूनच मरत असेल. म्हणून जिथून शिफारस मिळू शकते, जिथून अधिकृत पत्र मिळू शकतं, जिथून समाजामध्ये पुन्हा तुला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी सामर्थ्य मिळू शकतं, अधिकार मिळू शकतो, तिथेच तू परत जा, असं येशूने त्या कुष्ठरोग्यांना सांगितलं. आणि मग असं म्हटलेलं आहे, ते याजकांना दाखवण्यासाठी जात असतानाच रस्त्यात बरे झाले. रस्त्यात आपोआप त्यांचं कुष्ठरोग गेलेलं आहे. आता VFX आणि काय काय टेक्नॉलॉजी निघाली नाही का? ते कुष्ठरोग असेल तर ते बोट एकदम सरळ करून दाखवतात. काय टेक्नॉलॉजी निघाली, AI मध्ये पण ते निघाले, काय 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 काय. हो प्रिया, आणि ते सगळं पाहत असताना मला ही घटना आठवते की प्रभू येशू ख्रिस्ताने ते जात असताना मंदिराकडे, याचकांच्याकडे, ते आपोआप रस्त्यात बरे झाले. विचार करा प्रियानो, त्यांची बोटे सडलेली असतील, त्यांच्या पायाची बोटे सडलेली असतील, आणि जर ते सरळ होत असतील आपोआप, तर त्याला किती मोठा आनंद प्राप्त होत असेल. पण आनंदाचे प्रसंग असतात तेव्हाही माणूस देवाला विसरतो, तेव्हाही विसरतो. म्हणून 10 पैकी 10 बरे झालेले असताना सगळ्यांना आनंद प्राप्त झाला. ते एकमेकाकडे बघायला लागले, अरे आपलं कुष्ठ गेलं. पण त्या 9 जणांना सोडून एक जण पुन्हा परत आला. थँक्यू जीसस म्हणाला. आणि प्रभूने त्याची प्रशंसा केली आणि तो म्हणाला काय? तुझ्या विश्वासाने तुला गो. पत्ता ते तुझ्या घरी येतो म्हटला का येशू त्याला? घरी येतो तुझ्या जेवायला, आता तू बरा झाला ते पार्टी, असं नाही केलं. प्रभू म्हणाला तू जा, तू बरा झालेला आहेस तुझ्या विश्वासाने. आणि म्हणून 15व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, एक जण त्या 10 पैकी आपण बरे झालो आहो असे पाहून म्हटलेलं आहे. मी बरा झालो असेल असं नाही म्हटला तो. म्हणजे याचा अर्थ असा की त्याची जी सडलेली हातबोट काय असेल, कान वगैरे, नाक वगैरे, ते सगळं बरं झालेलं आहे. त्याने पाहिलं. अशक्य गोष्ट परमेश्वरने त्याच्या जीवनामध्ये शक्य केलेली पाहिली. आणि त्याला एवढा मोठा आनंद झाला की तो देवाचा महिमा वर्णित परत आला ख्रिस्तात. तेव्हा पुढे काय केलं मग त्याने? प्रभूकडे आल्यावर 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, येशूचे आभार मानून त्याच्या चरणावरती तो पालथा पडला. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, हा तर शबरोनी होता. हा तर आमच्या नंतर आलेले इतर विश्वासातून जे बंधू आणि बहिणी असतात, ते आमच्यापेक्षा विश्वासात पुढे खूप असतात. गाण्यात गाताना ते नाचत असतात, जल्लोष करतात, मनाने ते देवाचं गौरव करतात का? आणि मग आपण नावं ठेवतो त्याला, मग शास्त्राची पण आपण वचनं लावतो. पण ज्याच्या जीवनामध्ये आनंद आहे, ज्याच्या जीवनामध्ये चमत्कार परमेश्वराने केलाय, ज्याला तारण प्राप्त झालेलं आहे, तो आनंद असो व दुःखी असो,
प्रभूकडे वळतो आणि थँक्यू म्हणतो. थँक्यू. नायजेरियामध्ये घडलेली घटना आहे. कुष्ठरोगी एक होता आणि तो चर्चला गेला. चर्चमध्ये उपदेश ऐकला आणि त्याने येशूवरती विश्वास ठेवला आणि मग त्याचं कुष्ठ बरं झालं. आणि तो असं म्हणाला, ज्या येशूवर मी विश्वास ठेवला त्याने माझे कुष्ठ घालवले. त्याने माझे कुष्ठ घालवले. येशूकडे हा आलाच नाही तर हा पालथा पडला असं म्हटलेलं आहे. येशूच्या चरणावर पालथा पडला. त्या नावावरती टिंब आहे. काय म्हणतात त्याला? अनुस्वार ना? अनुस्वार आहे. त्याचा अर्थ काय? अनेक, म्हणजे एकाच पायावरती तो पालथा नाही पडला येशूच्या, दोन्ही पायावरती तो पडलेला आहे. पालथा पडला कारण तो शंभरोनी होता. बहिष्कृत होणं, इज्जत जाणे, आजारी पडणे, रोगाने बरबटणे, समाजाने घालवून टाकणे, या सगळ्या भावना घेऊन तो जगत होता. आणि अशा यामधून येशूने जेव्हा त्याला उभं केलं त्यावेळेला त्याचा आनंद द्विगुणित झाला आणि त्या निर्माणकर्त्या आरोग्यदात्या प्रभूकडे तो परतला आणि थँक्यू म्हणाला. ही घटना आम्हाला शिकवते की ज्या वेळेला आम्हाला आरोग्य प्राप्ती होते त्यावेळेला आम्ही परमेश्वराचे आभार मानण्याची प्रवृत्ती आमच्यात निर्माण होते. आणि जोपर्यंत आपण आभार मानत नाही प्रभूचे तोपर्यंत बरे होण्याचं जे प्रोसेसला काय म्हणतो मराठीमध्ये आपण, प्रक्रिया, ही बरे होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्या एकाला येशू म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, त्याची बरे होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. द हिलिंग प्रोसेस ऑफ दॅट समॅरिटन पर्सन वॉज कंप्लीटेड. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. कारण या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, देवाची कृपा फक्त शारीरिकच नव्हे तर आमचं हृदयामध्ये असलेल्या जखमा देखील बदलून टाकते. जो बरा झाला तो फक्त शरीरानेच बरा झाला नाही तर तो मनाने देखील बरा झाला. समाजाने बहिष्कृत केलेल्या परिस्थितीच्या विरोधामध्ये तो बरा झाला आणि त्याला तारण प्राप्त झालं आणि तो याचकाकडे गेला असेल, याचकाला दाखवला असेल आणि प्रियानो तो सर्टिफिकेट घेऊन निघाला असेल. मी डोंट नो. मला हा पण विचार आला की हा तर शंभरूनी होता, हे 9 तर याचकाकडे गेले असतील डेफिनेटली, कारण ते यहुदीच होते. पण याला याचकाकडे जायला परवानगी होती का? याला मंदिरात जायला परवानगी नव्हती. तो हा याचकाला काय दाखवणार जाऊ? विचार करा. या समारिटन, ह्या शंभरोनी लोकांना त्या येरुशलेमच्या मंदिरामध्ये तर बाहेरच्या जनरल जागेमध्ये बसायला देत असत. जसं आपल्याकडे कुठल्या मीटिंगला गेलो की VVIP असतं, मग VIP असतं, मग रिझर्वड असतं आणि मग अजून काहीतरी असेल आणि मग जनरल असतं. म्हणून कदाचित तो येशूकडे परत आला असेल. बॉस, गुरुजी तुम्ही तर सांगितले याचकाला दाखवायला, पण मला ऍक्सेस नाहीये ना याचकाकडे जाण्याचा, असंही असू शकेल. म्हणून कदाचित येशूने त्याला म्हटलं असेल, जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले. आय डोंट नीड सर्टिफिकेट. येवद्याचं सर्टिफिकेट मला नकोय, मंदिराच्या याचकाचं सर्टिफिकेट नको. जा, विश्वासाने तुला बरे केले आहे. समाजामध्ये जाऊन राहायला सुरुवात कर. गो बॅक. कधी कधी आमची असलेली सिस्टम, मेथड याच्यामध्ये देवा बदल घडवतो आणि आपल्या अधिकाराखाली तो आम्हाला पुनर्प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. आणि ही घटना आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकवते की देवाची कृपा मर्यादेची जी रेषा असते त्याच्या पलीकडे जाते आणि आरोग्य देते. इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरांकरता मी आलो असं म्हटलेलं असताना देखील येशूने शंभरोनी जे वाळीत टाकले होते, बहिष्कृत केलेलं होतं, त्या व्यक्तीवरती दया केली, करुणा केली, ममता केली आणि त्याला आरोग्य दिलेलं आहे. कारण जो येशूकडे परतला तो परदेशी होता, तो शंभरोनी होता. आणि येशू यातून हे शिकवतो
की देवाच्या कृपेला जात पात भेद भाव द्वेष वर्णभेद धर्मबंधनं काही नसतात. ही सगळी ओलांडून त्याच्या पलीकडे देवबाप त्याची कृपा दया करत असतो. आणि म्हणून आरोग्य प्राप्ती उपचार हे फक्त अंतर्गतच नाही तर प्रियानो ते सर्वांसाठी आहे. फक्त विश्वासदारांसाठीच नाहीये तर ते साऱ्या जगासाठी आहे. आणि म्हणून येशू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो की देवाने आम्हावर किंवा सर्व जगावर एवढी प्रीती केली. जगावर म्हटलेलं आहे, ख्रिस्ती लोकांच्यावर म्हटलंय का? देवाने ख्रिस्ती लोकांच्यावर इतकी प्रीती केली, देवाने चर्चवरती इतकी प्रीती केली, विश्वासदारांच्यावर इतकी प्रीती केली नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे. सर्वांसाठी येशूची दया आहे. सर्वांसाठी जे जे येशूचं नाव घेतात त्यांच्यावर कृपा करणारा, त्यांच्यावर दया करणारा, त्यांना त्यांच्या बहिष्कृतते अवस्थेमधून, त्यांना त्यांच्या टाकलेल्या अवस्थेमधून, ज्यांना काही इज्जत नाही, ज्यांना काही समाजामध्ये स्थान नाहीये, वॉलेट टाकलेलं आहे आणि शारीरिक भावनिक आध्यात्मिक दृष्टीने जे मागे पडलेले आहे अशांना प्रभू पुन्हा उभं करतो आणि म्हणतो जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ह्या आरोग्य प्राप्तीमुळे असं म्हटलेलं आहे की प्रभूची आम्ही साक्षीदार बनतो. कोण बनतो? साक्षीदार. गो अँड टेल. नुसतं क्रिसमसलाच आपण गाणं गातो ना, गो काय ते गाणं पडत, टेल इट ऑन द माउंटेन. आम्ही फक्त क्रिसमसलाच जाऊन घोषणा करायची नाहीये. 365 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी आम्ही घोषणा करायची आहे की प्रभूने मला बरे केले आहे, आमचा येशू बरा करणारा येशू आहे. शब्रोनी हा देवाच्या कृपेने बरे झालो याचा साक्षीदार बनला. मला नाही वाटत हे जे 9 यहुदी आहेत ते परतल्यावर त्यांनी सांगितलं असं त्या येशूने आम्हाला बरं केलं. कारण एवढे ताट मानायचे की आम्ही आजही इस्रायलमध्ये जाऊन सांगतो ना येशू हा मसीहा आहे, ते विश्वासच ठेवत नाही. नो, म्हणजे ही इज अ प्रॉफिट, इज नॉट मसाया. चौथाळतात ते आमच्यावर. मग आता तुम्ही हा विचार करा, हे 9 बरे झाले, त्यांनी जाऊन सांगितलं असेल का येशूने बरे केले? एक मात्र सांगितले, बघा चेक करा आम्ही बरे झाले, पण कुणी बरे केले नाही सांगितलं. मला अशा अनेक लोक भेटतात, बाळासाहेब तुम्ही प्रार्थना केली मी बरं झालो. म्हटलं साक्षी द्या ना, लाज वाटते. बाळकाचं नाव कसं काय घ्यायचं? बाळकाने प्रार्थना केली म्हणून मी बरा झालो, त्याचं कसं काय? ही आमची विचार करण्याची कुवत आहे. ज्याचा मान ज्याचा आदर त्याला आम्ही देत नाही. असे अनेक लोक भेटतात. सर सुटल्यावर भेटतील, तुमच्या प्रार्थनेमुळे आमचं संकट गेलं, तुम्ही प्रार्थना केली, आम्ही मध्यस्थी करण्यासाठीच नाही ना, नाही तर मग यायचं नव्हतं ना. मग तुम्ही तुमच्या घरी करा ना प्रार्थना. वेदीवर तर पालकांकडे याचना करून कशाला प्रार्थना करून घेतात? बरं व्हावं म्हणून ना, संकट निघून जावं म्हणून ना, पास व्हावं म्हणून ना, प्रमोशन मिळावं म्हणून ना, पगार वाढावं म्हणून ना. मग ते झाल्यानंतर साक्ष देताना का मग जीव आमची वळत नाही? देवाने मला बरं केलं, मग आमचा काय रोल आहे देवाच्या याचकांचा? काय काय कमिटी, पण आपल्या कमिटीचा मला अजून अनुभव नाही ना. पालकाचं नावच कळतात, काही जाहिरात असली पाहिजे. नुसते पदाधिकारी आणि पास्टेट कमिटी सभासद. आणि पालक कुठे गेला? तो तर लीडर आहे ना, तो तर पुढारी आहे ना, तो तर याजक आहे ना, प्रिस्ट इन्चार्ज आहे ना, त्याला वगळायचं. ही मनोवृत्ती या दिवसामध्ये अधिक आणि अधिक वाढत चाललेली आहे. पण शब्रोने आम्हाला शिकवतो, ज्याने तुला बरं केलेलं आहे, गो बॅक टू हिम आणि सांग मी बरा. थँक्यू, थँक्यू फॉर युअर प्रेयर, थँक्यू फॉर हिलिंग मी. कारण जो बरा होतो, ज्याची प्रार्थना ऐकली जाते, तो पुन्हा येऊन थँक्यू म्हणतो. शेवटी प्रियानो, आज लेप्रसी संडे पाळत असताना आपणास देवबाप त्याच्या कृपेचे प्रतिनिधी होण्याचं आव्हान देतो. आता येशू बरा करतो मान्य आहे, परंतु हा बरे करणाऱ्या येशूची वार्ता पुढे जाऊन सांगायची ना, साक्षीदार कशासाठी व्हायचा आहे? माहिती का, नाताळच्या दिवसामध्ये त्या मेंढपाळांना परमेश्वराने दर्शन दिलं आणि ते येशूचं दर्शन घ्यायला गेले आणि परतताना ते मेंढपाळ म्हणून परतले नाही, तर ते साक्षीदार म्हणून परतले. तारणाऱ्याला आम्ही पाहिलं. ते मागी लोक आले एपिफनीचे. आपण जे प्रार्थना करतो नाही, मागी लोकांच्या बद्दल ऐकतो,
आणि असं म्हटलेलं आहे की ते देवाचे गौरव करत दुसऱ्या वाटेने निघून गेले. साक्षीदार ज्यांच्या जीवनामध्ये येशू काम करतो ते साक्षीदार बनतात आणि येशू आमचा काय करू शकतो हे जोपर्यंत आम्ही इतरांना सांगणार नाही, त्यांचे रोग कसे बरे होणार, त्यांची संकट कशी जाणार, त्यांच्या जखमा मनाला झालेल्या कशा दूर होणार, त्यांना बहिष्कृत ते अवस्थेमधून पुन्हा आत कोण आणणार? चर्चचं काम आहे, चर्चचं काम. आणि म्हणून येशूने चर्च हे न्याय करणारे असू नये तर ते इतरांना आरोग्य देणारं असावं. चर्च हे निंदा आणि धिक्कार करणारे असू नये तर ते करुणा आणि दया दाखवणारे असावं. चर्च हे विभक्तपणा, सेपरेशन, आम्ही इथले आहोत, आम्ही तिथले आहोत, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, असे भेदभाव न करणारे असू नये तर ते पुनर्स्थापना करणारे असावं. हे आम्हाला या 10 कुष्ठरोग्यांच्या घटनेतून प्रभू आम्हाला शिकवत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येक विश्वासणारे जे चर्च आहे त्या आम्ही जीवन जगावं, याकरता प्रभू आम्हाला सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू सर्वांच्यावर प्रेम करतोस, सर्वांच्यावर दया करतोस. सर्वांना प्रभू तू आजार बरे करणारा परमेश्वराची याची अनुभूती देतोस. पण प्रभुदेव बाप्पा, या शमरोयाकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा थँक्यू म्हणण्याचं मोठं मन प्रभू त्याच्यामध्ये होतं. तो नम्र अंतकरणे तुझ्याकडे आला, परतला, आणि हीच तो अपेक्षा आमच्याकडून पण करत आहेस. आम्ही पुन्हा तुझ्याकडे वळावे, तुझे आभार मानावे आणि साक्षीदार बनावे, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. चर्च म्हणून आम्हाला ही सेवा दिलेली आहेस आणि ही करण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे. येशूच्या नावाने आमेन. त्या मोबाईलमधलं लाल बटन दाबा आणि मग ऑफ करा.